मुकेश अंबानी यांनी 500 कोटींचे शेअर्स खरेदी केले आणि 17 वर्षांनंतर ते 7,700 कोटींना विकले। याचा अर्थ अंबानींनी प्रत्येक वर्षी 425 कोटींचा रिटर्न कमावला का? तुम्ही जर असं समजत असाल तर तसं नाही, मग कसं? चला तर मग सांगते, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। एक गुंतवणूकदार म्हणून आपल्याला इथे दोन गोष्टी समजण्याची गरज आहे, एक कंपाऊंडिंग आणि दुसरा बाय आणि होल्ड। आपण आता जे म्हणालो होतो की एका प्रत्येक वर्षी 425 कोटी रुपये कमवले, हे पूर्णपणे चुकीचं आहे। याचं कारण हे पूर्ण रिटर्न 17 वर्षांमध्ये आले आहे। आता इतके वर्ष हा ग्राफ एकसारखा वाढला नसणार, म्हणजे काही वर्ष याची ग्रोथ खूप कमी असेल, नंतर अचानक वाढला असेल किंवा आधी वाढला असेल, नंतर ग्रोथ कमी झाली असेल किंवा नेहमी अस्थिर असेल, यापैकी काही असू शकतं। आता दुसरी गोष्ट आहे बाय आणि होल्ड। अंबानींनी हा स्टॉक खरेदी केला आणि परत 17 वर्ष होल्ड केला। इतक्या वर्षात कित्येक लहान डीप आले असतील, परंतु त्यांनी पॅनिक होऊन तो विकला नाही। आपण मात्र एखादी छोटी डीप दिसली की शेअर विकून टाकतो, परंतु आपण हे लक्षात ठेवायला हवं की आपण खरेदी करताना फंडामेंटल्स चेक केले आहेत, त्यामुळे टेम्पररी काही झालं तरी परमनंटचा विचार करून निर्णय घ्यायला हवा। आज किंवा उद्या पण स्टॉक स्ट्रॉंग असेल तर चांगले रिटर्न्स देणार, हे तर नक्की आहे ना? बाकी तुम्ही पॅनिक सेलिंग मध्ये कोणते चांगले स्टॉक विकले आहेत कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा।